टाकायचं आहे फोडणीत. चांगलं परतून घ्यायचं. आता थोडंसं पाणी तेल सुटायला लागल्यावर त्याच्यात हळद, लाल तिखट, नुसतं फिकी चटणी टाकायची आहे. यावेळेला आपल्याकडे मसाला तयार असतो त्यावेळेस. माझ्याकडे चिकन गरम मसाला आहे तो मी टाकत आहे. आता ह्याच्यात आपण जो वाटण केलेला मसाला थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यात मसाला शिजण्यासाठी. असं ग्रेव्ही उसळ छान तयार होते वाटाण्याची. आता हे जे थोडेसे वाटाणे घ्यायचे, ह्याच्यात थोडंसं असं दाटपणा येण्यासाठी थोडेसे वाटाणे घ्यायचे आणि मिक्सरला लावून त्यामध्ये टाकूया आपण. हे असे मिक्सरला लावून घेतलेले आहेत वाटाणे. एक रात्र पूर्ण भिजत घातले होते आणि मग कुकरला लावले होते मी, आणि शिजवलेलेच आहे ते आता कुकरला लावलेले. आणि ग्रेव्हीमध्ये घालायचं, जेणेकरून ते मी टाकत आहे. मीठ थोडंसं जास्त खारट आहे त्यामुळं चवीपुरतं तेवढंच टाकायचं. कमी झालं तरी चालेल, नंतर वरून टाकता येतं. असं छान असं उसळ तयार झालेलं आहे. आता 10 मिनटं शिजू.